अपन ऑटोमेटिक ड्रिलिंग लेट मशीन है, ऑटोमेटिक ड्रिलिंग वगैरह कर लेट मशीन एवढा मोठा जॉब होल्ड करा करण्याचा जॉब एवढा मोठा मशीन जॉब आहे तो मोठा मशीन बघा एवढा मोठा जॉब लेट मशीन होल्ड करायचा आहे तो तीजे जगह जॉब होल्ड कर त्याचा एवढा हेवी जॉब आहे तो फुल स्टॉक टाइप करता है तो हेड स्टॉक सॉरी हेड स्टॉक जॉब जवळ आणतो बघा तीजे जगह जॉब होल्ड केला म्हणजे तीजे जगह जॉब होल्ड केला that is a self-centered check. एक जर जॉब आपण टाइप केला so what happen as it is a self-centered check all the three jobs come near that is self-centered check असतो तीजेचा काय एक जर जॉब जवळ गेला एकच जॉब टाइप करतो ना पण तीनची तीन जॉब पॅरलली कोएक्सियल जवळ येतात बरोबर that is self-centered check असतो तीजेचा ओके तो जॉब होल झाला आपल्याला तो टाइप करून घ्या व्यवस्थित जॉब होल गेला वापरला एवढं चूज करता सर्किटनी तिच्यावर लावून घेतलं तिथे मोठं ड्रिलिंग मशीन आहे बघा मोठं सेंटर लेट मशीन मोठं आहे ऑटोमॅटिक ड्रिलिंग करता लागला तो ऑटोमॅटिक ड्रिलिंग आहे तो हेवी जॉब असताना ऑटोमॅटिक ड्रिलिंग होते ते ऑटोमॅटिक ड्रिलिंग मशीन ऑटोमॅटिक ड्रिलिंग करता ॲडव्हान्स होते ते टूल ॲडव्हान्स होते मशीन करताना रन पण जातो आणि ड्रिलिंग ऑटोमॅटिक होणार आहे ऑटोमॅटिक ऑइल नाही काय होणार टूल ऑटोमॅटिक फिल होणार त्यामध्ये रन पण चालू कंटिन्युअसली आणि खाली बरोबर दिलं ऑटोमॅटिक ड्रिलिंग आणि लेट मशीन बघू शकता ड्रिलिंग होते तिथे सुरुवातीला इनिशियल कट होते तिथे शिफ्ट करतो मी तो ड्रिलिंग ऑपरेशन करतो आपण लेट मशीनला ड्रिलिंग ऑपरेशन करतो जॉब रोटेट होते आणि ड्रिल काय असतं स्टेशनरी असतं ड्रिल फक्त फीड करतो आपण बरं ॲज पर रिक्वायर्ड डेस्क मध्ये मला ड्रिलला फीडिंग करायचं होतं तर इज रोटेशन ऑफ जॉब इन्स्टेड ऑफ ड्रिलिंग रोटेशन तो तीच ड्रिल रोटेट नाही होता जॉब रोटेट होती तिथे म्हणून लेट मशीन बर्ड तयार व्हायला लागली बघा मोठे मोठे बर्ड तयार होते त्या फ्रुट्स मध्ये बर्ड बाहेर होती बघा दिसतं का तरी ड्रिलिंग इज डुईंग अंडर ॲक्च्युअल जॉब ड्रिलिंग ऑपरेशन बाहेर होतं करतो स्कॅब करतो बाहेर बघा in the form of chips continuous chips करता है so this is automatic drilling machine hydraulic guys रहेगा वो automatic drill supply करेंगे this is automatic drilling machine यहाँ फीचर है दीजिए automatic drilling machine and left machine hydraulic drilling machine hydraulic ऑयल में क्या होता है ड्रिल ऑटोमेटिक फिल हो गया मैन्युअली अपन टेस्ट स्टॉक फिल करके कैसे करेगा इंस्टेड ऑफ टेस्ट स्टॉक देरी का हाइड्रोलिक सेटअप इज देयर हाइड्रोलिक ऑयल में क्या होता है ऑटोमेटिकली ड्रिल फिल हो जाएगा ड्यूरिंग ड्रिलिंग ऑपरेशन दर बाहर कर देगा ऑटोमेटिक ड्रिलिंग मशीन मशीन ऑटोमेटिक ड्रिलिंग ऑपरेशन लेट मशीन कंटिन्यूअस ड्रिलिंग हो रही है
अशा प्रकारे आपण लेथ मशीन ड्रिलिंग करत होतो. आपण फरक बघितला फक्त जेव्हा ड्रिलिंग मशीन ड्रिल करतो मी तेव्हा हा ड्रिल काय असतो, ड्रिल इज नॉट फिक्स, ड्रिल इज रोटेटिंग. बट नाउ व्हॉट आर वी आर डूइंग that same drilling operation on lathe machine. So instead of drill rotation, there is a workpiece is rotated. The future मध्ये hold केलेला तो heavy job rotate हो जाता, and the tool, the drill is advanced in the required depth. required depth करने वाला drill advance करायचं आहे. आपण बघू शकतो एवढा heavy job आहे. तो drill size पण मोठा आहे, एवढा मोठा hole drilling केला का टॅप तिथे बघा कंटिन्युअस चिकटण्याच्या बाहेर पडतो त्या फ्लुइड मधून. आणि त्या फ्लुइड मधूनच काय होतं, कूलंट ऑइल मध्ये जात असतं ते अप टू दॅट एंड पॉइंट. त्या फ्लुइड मधूनच कूलंट ऑइल पण मध्ये जातं, सर्क्युलेट होतं आणि तिथून फ्लुइड बाहेर पडतो, स्क्रॅप पण बाहेर पडतो फ्लुइड मधून. that is automatic drilling machine. स्क्रीन दिसतो का स्क्रीन ना? हॅलो स्क्रीन दिसतो का? हॅलो this is automatic drilling on lathe machine. Automatic drilling operation होते त्या lathe machine. ऑपरेशन पूर्ण झालं बघा, जॉब करताय ड्रिलिंग ऑपरेशन पूर्ण झालं. त्यात एवढा पडला बघा. आता जॉब होईल जायचं फ्युचरचं जो स्क्रीन काय करायचं, जॉब मला यूज करायचं, ठीक आहे यूज करायचं. अनलोड ऑपरेशन ऑटोमॅटिक ड्रिलिंग मशीन ऑटोमॅटिकली त्याला फीड केला आपण ऑटोमॅटिक ड्रिलिंग झालं बघा. ड्रिलिंग केलं जॉबला एवढा मोठा ड्रिल झाला ऑटोमॅटिक ड्रिलिंग मशीन ड्रिलिंग झालं पूर्ण. एकदम क्लिअर एवढं ड्रिलिंग केलं बघा. थोडीशी बर असली तर एवढं मोठं ड्रिल काही झालं. दिस इज ऑटोमॅटिक ड्रिलिंग ऑन lathe machine. I think student must be clear. सगळ्यांना समजलं असेल स्टुडंट्स का अशा प्रकारचं सेम ऑपरेशन आपण हे ड्रिल मशीनवर करत असतो. पण ड्रिल मशीनवर काय असतं, जॉब इज फिक्स ऑन दॅट सरफेस टेबल. त्या सरफेस टेबलवर काय जॉब फिक्स असतो. ऑन द अदर हँड ड्रिल इज रोटेटेड. आपण ते ऑपरेशन पण बघू तुम्हाला फरक करण्यासाठी. जस्ट अ मिनिट वेट. ड्रिलिंग ऑपरेशन ड्रिलिंग ऑपरेशन ड्रिलिंग मशीन आपण ते ऑपरेशन बघू. So this will require drill machine को अपन this is the drilling machine. बरोबर रेडियल आर्म है, रेडियल ड्रिल मशीन है, रेडियल ड्रिल मशीन. बरोबर ते कुठले कुठले ऑपरेशन करू शकतो आपण बघू शकतो. थोडं स्पिंडल मध्ये ड्रिल होल केले, वर्कपीस खाली ते सरफेस टेबलवर होल करतो. ड्रिल टूल आहे माझा आणि ड्रिल असं ॲडव्हान्स करायचं मला. बरोबर विथ दिस हँडल रोटेटिंग हँडलने मला ड्रिल ॲडव्हान्स करायचं असं. बरोबर
and the drill is rotating in a drilling machine. For a job work, I drill tool as and our work is this is work is so that is with your drilling operation on the job. This is the feeding of the tool. So tool feeding केला मी. तो cylindrical hole circular hole करण्यासाठी मला drilling operation मध्ये जे पुढचं ऑपरेशन आहे रिमिंग ऑपरेशन आहे बघा रिमिंग मध्ये काय असतं कटिंग एजेस आर स्ट्रेट दॅट इज अ रिमर ऑलरेडी ड्रिल होल्ड त्याला मला इनलार्ज करायचं मला बरोबर दॅट इज रिमिंग करायचं बरोबर इट इज ऑपरेशन ऑफ साइजिंग अँड फिनिशिंग होल ऑलरेडी 10 एम ड्रिल केलं मला त्याला 12 एम करायचं होतं ते 14 एम करायचं मला साइजिंग आणि फिनिशिंग करायचं होल्डला फॉर दॅट आय एम युजिंग दिस रिमिंग ऑपरेशन ऑलरेडी होल्ड केलं तुम्हाला that drill is advanced in that period direction so that is drilling operation required depth पर्यंत मला ड्रिलिंग करायचं स्मूथनिंग इन द सरफेस ऑफ ड्रिल होल्ड केलंय ड्रिलिंग केलं मग बघितलं आपण मोठ्या जॉबवर आधीच्या YouTube मध्ये ड्रिलिंग होल्ड केलं सरफेस फिनिश इज नॉट प्रॉपर मग रिमिंग मग काय होतं सरफेस फिनिश पण मला प्रॉपर नाही की ॲक्युरेट साईडची ड्रिलिंग मला माहिती कळतो दॅट इज ड्रिलिंग बोरिंग ऑपरेशन पुढचं बोरिंग मध्ये काय अगेन आय एम एनलार्जिंग द ऑलरेडी ड्रिल होल बोरिंग ऑपरेशन मध्ये काय अगेन इट इज एनलार्जिंग द होल ऑफ द दिस इज द बोरिंग टूल ऑलरेडी ड्रिल होल वर्कपीस मध्ये त्यावर ड्रिल मला मोठं करायचं बरोबर सो दॅट इज एनलार्जिंग ऑफ होल ऑपरेशन ऑफ एनलार्जिंग द ऑलरेडी ड्रिल होल सो दिस इज अ बोरिंग टूल बोरिंग टूलने काय ऑलरेडी ड्रिलिंग केलं तुम्ही त्या ड्रिल होल मला एनलार्ज करायचं दॅट इज ड्रिलिंग आता काउंटर बोरिंग शिकू आपण बरं काउंटर बोरिंग त्या दिवशी बघितलं आपण काउंटर बोरिंग ऑपरेशन बघू स्टुडंट्स हॅलो स्टुडंट दिसतंय का रे हॅलो स्टुडंट ऑपरेशन दिसतंय का नाही रे नाही जस्ट परत येतो परत पहिल्यापासून बघू आपण जस्ट वेट दिसतंय आता ड्रिलिंग ऑपरेशन So this is a radial drill machine आहे radial drill machine आपल्याला जॉब होल्ड केला आहे ऑपरेशन ऑफ प्रोड्युसिंग होल ऑन द वर्कपीस बरं ड्रिलिंग मशीन आपण सेंटर होल्ड करत होतो हे ड्रिल आहे स्पिंडल मध्ये ड्रिल होल्ड केला आहे बरं वर्कपीस आहे खाली आणि ड्रिल टूल ट्विस्ट ड्रिल लावलं आपल्याला आणि हँडलने काय करतो तुम्ही ड्रिलला फीड देतो तुम्ही बरं हँडल इज यूज फॉर फिडिंग द टूल फिडिंग द ड्रिल इन द वर्कपीस या जॉब मध्ये काय या वाईस मध्ये ड्रिल वर्कपीस होल्ड केला आहे आता आपण ड्रिलिंग ऑपरेशन बघू So this drill is rotated into the workpiece. It is a removal of solid metal from the workpiece to produce a circular hole. ड्रिल मुळे काय होतं सर्क्युलर होल तयार होतो त्याच्या पुढे ड्रिलिंग नंतर काय करतो रिमिंग करतो रिमिंग ऑपरेशन ड्रिलला कसं आहे सर्क्युलर बरं सरकम्फरन्सवर पेरिफरी आहे कटिंग एजेस पण आता रिमरला कसं आहे स्ट्रेट कटिंग एजेस मग ऑलरेडी होल्ड केलं त्याची साइजिंग मला करायचं फिनिशिंग करायचं आहे ना त्यासाठी मी ड्रिलिंग ऑपरेशन वापरतो सॉरी रिमिंग ऑपरेशन वापरतो दॅट इज अ रिमर टूलला काय म्हणतात रिमर म्हणतात कटिंग एजेस म्हणजे स्ट्रेट आहे रिमरने काय होते ऑलरेडी होल्ड केलेलं त्याची साइजिंग मला मोठं करतात बरं with the of the straight cutting edges and it is a reaming operation smoothing of the surface of the drill hole ऑलरेडी ड्रिल केलं होतं त्याला सरफेस फिनिश चांगलं असतील तर फिनिश चांगली नाही मला अशा प्रकारचं रिमर वापरावं लागतं दॅट इज अ रिमर ऑपरेशन रिमिंग ऑपरेशन विथ द हेल्प ऑफ रिमर टूल then there is a boring operation boring is the enlarging of already drilled hole बरोबर ऑलरेडी मी ड्रिल केलं होल त्याचं मला होल साईज एनलार्ज करायची त्या ठिकाणी मी बोरिंग टूल वापरतो हा बोरिंग टूल आहे तो काय करणार ऑलरेडी होल केलं ड्रिलिंग त्याचं साईज मला एनलार्ज करायची मला बरोबर
इट इज ऑपरेशन ऑफ एनलार्जिंग द ऑलरेडी ड्रिल होल. ऑलरेडी ड्रिल केले त्याला मला साईज होल्ड एनलार्ज करायची. विथ दिस ड्रिलिंग टूल बरं इनसेट लावली बघा ड्रिल बोरिंग टूलची. ती बोरिंग टूल मग काय होतं ऑलरेडी ड्रिल होल्ड एनलार्ज होतं. आता काय पुढचं काउंटर बोरिंग ऑपरेशन त्याविषयी बघितलं आपण महत्वाचं पार्ट. ऑलरेडी मी ड्रिलिंग केलंय. काउंटर बोरिंग मला स्क्वेअर रेसिस करायचं. काउंटर बोरिंग टूल खाली पायलट आहे छोटा. ऑलरेडी ड्रिल होल्ड मध्ये हा पायलट जाईल ती जागा आणि वरच्या साईडला मला काउंटर स्क्वेअर रेसिंग करता येतं. बघा आपण करून सिलेंड्रिकल स्क्वेअर रेसिंग करता येतं मला. कसं बघू आपण करतो बघा. स्क्वेअर रेसिंग काय झालं तिथं ज्या ठिकाणी मला स्क्वेअर रेसिंग काउंटर बोर्ड बोरिंग ऑपरेशन ड्रिल होल्ड येते ऑलरेडी. आणि आता दिस इज अ काउंटर सिंकिंग कोनिकल शेप जर करायचं मला काउंटर सिंकिंग ऑफ टूल लागतो. तर काउंटर सिंकिंग काय होतं कोनिकल शेप मध्ये इथे रेवेट बसू कोनिकल शेपचं काउंटर सिंकिंग ऑपरेशन. काउंटर सिंकिंग टूल making a cone shaped enlargement of the end of the hole. बरोबर. ऑलरेडी ड्रिल केले त्याला त्या ठिकाणी मला अशा प्रकारचे कोनिकल शेप असलेले बोल्ट मला तिथे रिसेस करायचे. त्या ठिकाणी मी अशा प्रकारचे वापरतो. बरोबर. नेक्स्ट ऑपरेशन इज that is again workpiece is there rotating workpiece and tapping internal threading करायचं म्हणून म्हटलं. इंटरनल थ्रेडिंग साठी मला टॅपिंग टूल वापरावं लागतो. त्या ड्रिलच्या ऐवजी मी टॅपिंग टूल वापरलं तिथे. सो प्रोड्युसिंग इंटरनल थ्रेड फॉर फिजिकल टॅप इट इज सिमिलर टू बोल्ट विथ ॲक्युरेट थ्रेड्स. आता टॅप आहे. टॅप टूल काय रोटेट होते प्रोड्युसिंग द इंटरनल थ्रेड्स. इंटरनल काय तयार होतं तिथे थ्रेडिंग तयार होतं इंटरनल जॉबला. थ्रेडेड होल तयार होतो. देन स्पॉट फेसिंग. स्पॉट फेसिंग ऑपरेशन बघितलं आपण फक्त स्पॉटला फेसिंग करतो आपण. वरच्या फेसलाच मला स्पॉट करायचं आहे. after the initial hole is drilled, a larger well or recess is drilled with the spot facing. The spot facing tool फेसलाच मला स्पॉट करायचं. फेसिंग साइडला मला फक्त स्पॉट केलं स्पॉटला फेसिंग केलं. दॅट इज with the verb spot facing. Then machine reamer. A reamer again another kind of reamer. Machine reamers are provided with the more tapered flap. आता शँक कसा आहे तो टेपर्ड शँक आहे. तर रिमर टूल आहे तो. परत रिमिंग करायचं मला. एनलार्जिंग द होल साइज that is रिमिंग. स्टेनलेस स्टील साठी अशा प्रकारची मशीन वापरतो. हे फ्लूट्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेप फ्लूट स्पॅरल फ्लूट. these are the flutes of the drilling operation. drill machine reamer आहे त्याचे फ्लूट वेगवेगळ्या प्रकारचे. these are the different reamers. right angle is there. There is cross section view of the reamer. So these are the different drilling operation which we can study. So cross section मध्ये अशा प्रकारचं rake angle, primary relief angle, then different high speed steel tools. All these tools are high speed steel tools for your different operations. So this is different drilling operation. So we are already studied the drilling operation on lathe machine as well as drilling operation on drill machine. बरोबर बेसिक सगळ्यांना फरक बघितला असेल. ड्रिलिंग ऑपरेशन मध्ये आपण ड्रिल रोटेट होतो आपलं हॅलो अँड लेथ मशीन काय होतो लेथ मशीन जॉब फिक्स असतो आपला अँड युअर ड्रिल इज रोटेटिंग. सो दॅट इज युअर so it is very important to study these different lathe operations. So students समजलं सगळ्यांना. हॅलो स्टुडंट्स लेथ ऑपरेशन बघितलं आपण. लेथ ऑपरेशन वर लेथ वर पण ड्रिलिंग करू शकतो आपण ऍज वेल एज वी कॅन डू द ड्रिलिंग ऑपरेशन ऑन ड्रिल ऑल्सो. मग ड्रिलिंग वर करताना काय बघितलं आपण ड्रिलिंग मशीन वर जेव्हा मी ड्रिलिंग करतोय सो दॅट ड्रिल दॅट ट्विस्ट ड्रिल that drill bit is rotating and advancing and feeding against the rotating against the fixed job.
जॉब कसा फिक्स आहे आणि ते रोटेटिंग ड्रिल मला ऍडव्हान्स करायचं असतं इन युअर ड्रिलिंग मशीन. बट वेर एज ऑन लेथ मशीन युअर जॉब इज रोटेटिंग इन दॅट 3 जॉब चक. त्या 3 चक मध्ये जॉब काय होतो, रोटेट होतो. अँड दॅट टूल इज टू बी ऍडव्हान्स. टूलला तुम्हाला काय ऍडव्हान्समेंट करायची आहे इन दॅट रोटेटिंग जॉब. सो दॅट इज ऑन लेथ मशीन. कळलं स्टुडंट सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, सगळ्यांना समजलं का लेथ मशीनवर ड्रिलिंग कशा प्रकारे करायचं आहे आणि ड्रिलिंग मशीन आपण कशा प्रकारे ऑपरेशन बघतो. सो नाऊ इन द नेक्स्ट लेक्चर, पुढच्या लेक्चर पासून आपल्याला पुढचा चॅप्टर सुरू करायचा आहे. दॅट इज सेकंड चॅप्टर. आज थोडक्यात बघू आपण काय काय बघायचं आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये. जस्ट विल सी द इंटू त्या सेकंड चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचं आपण थोडक्यात बघूया. शेअर होतं यार स्क्रीन सुरू. स्टुडंट स्क्रीन शेअर झालं का? हॅलो स्टुडंट्स, स्क्रीन शेअर झालं का स्टुडंट्स? Students, these are the number of operations we have studied today. Now before ending we will just see the what is we have to study in the next chapter. पुढच्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं ते थोडक्यात बघू आज. इन द नेक्स्ट सेकंड चॅप्टर, that chapter name is shaping machine and slotting machine. दोन प्रकारचे मशीन शिकायचे, शेपिंग मशीन अँड स्लॉटिंग मशीन. बोथ मशीन्स आर somewhat similar in principle of operation. तर ऑपरेशन प्रिन्सिपल एकच आहे. आज आपण शेपिंग मशीन काय थोडक्यात बघू फक्त. सो दीज आर द शेपिंग मशीन्स वेर शेपिंग ऑपरेशन केले जातात. आपण जे जॉबवर आपल्याला लेथ मशीनवर होल्ड करता नाही, जे मोठे मोठे जॉब्स असतात जे विच वी कॅनॉट होल्ड ऑन द लेथ मशीन और ड्रिल मशीन. सो सच टिपिकल ऑपरेशन मस्ट बी डन ऑन दिस शेपिंग मशीन. शेपिंग मशीन आपल्याला अशा प्रकारचे ऑपरेशन करायचे असतात. सो इन इन्व्हेन्शन 1836 ला पहिल्यांदा शेप मशीन वापरलं गेलं. बरं, शेपर इज अ reciprocating type of machine tool used for producing small flat surfaces with the help of single point tool reciprocating over the stationary workpiece. Workpiece कसा इथं stationary and single point tool कसा होतो, reciprocate होतो जॉब बरोबर. The flat surface may be vertical or horizontal. मग शेपर मशीन मध्ये अशा प्रकारचा रेसिप्रोकेटिंग टाइप मशीन टूल आहे ज्यामध्ये फ्लॅट सरफेस मला प्रोड्यूस करता येतं विथ द हेल्प ऑफ सिंगल पॉईंट टूल. मग ते फ्लॅट सरफेस व्हर्टिकल सरफेस असेल किंवा हॉरिझॉन्टल सरफेस पण असेल. बघूया आपण कसं असतं. दीज आर द डिफरंट फीचर्स ऑफ अ शेपर मशीन. शेपिंग मशीनला काय म्हणतो आपण, शेपर म्हणतो. The shaping machines are called as the shaper machines. Single point cutting tool is used for machining. Tool is clamped in the tool post mounted on the ram of the machine. Tool ला काय वरती रॅम ऑफ द मशीन माउंट करायचंय. द रॅम reciprocates to and fro. तो रॅम काय होतो, पुढे मागं होतो बरोबर. तो नॅचरली रॅम पुढे मागे झाल्यामुळे रॅमची पुढे टूल लावलं मी. सो टूल कट्स मटेरियल इन फॉरवर्ड स्ट्रोक. नो कटिंग ड्युरिंग रिटर्न स्ट्रोक. फॉरवर्ड टूल फॉरवर्ड स्ट्रोक मध्ये जातानाच कटिंग होतो. रिटर्न स्ट्रोकला कुठल्या प्रकारचे कटिंग होत नाही बरोबर. The shaper is a machine tool used primarily for producing a flat or plane surface which may be in the horizontal, vertical or angular plane. मग कशासाठी वापरतं शेपिंग मशीन? Making different slots, different grooves or keyways, producing a contour of concave and convex or a combination of these. These are the different specifications of shaping machine. Maximum length of the stroke of ram, type of drive, power input, floor space required, weight of the machine, cutting to return stroke ratio, and feed. These are the classification of shaping machine. According to the ram driving mechanism, there is a crank shaper machine, geared shaper machine, and hydraulic shaper machine according to the ram, and according to the position of travel of ram, horizontal shaper and vertical shaper, according to the direction of cutting stroke, push type shaper and draw type shaper, and according to the design of the table, standard shaper and universal shaper. These are the number of different shapers. Now this is basically shaper machine. जो रॅम म्हटलं तुम्हाला मी, ब्ल्यू कलरचं व्हर्टिकल पोर्शन आहे तिथे बघा दोन हँडल लावले त्याला वरती लिव्हर रबर ऑपरेटिंग साठी. सो दॅट इज अ रॅम. ऑन दॅट रॅम देर इज अ सो देर इज अ टूल इज एक्सटेंडेड. या ठिकाणी काय आहे, टूल लावला आणि या सरफेस टेबलवर आपण वर्क पीस माउंट करू शकतो. सो दिस इज द हॉरिझॉन्टल शेपर.
हॉरिझॉन्टल सरफेस मला शेपिंग करता येतं ऑन दिस हॉरिझॉन्टल शेपर. सो दॅट इज हॉरिझॉन्टल शेपर. सो स्टुडंट दिस इज अ हॉरिझॉन्टल टाइप ऑफ शेपर, ज्यामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल शेप तयार करता येतो. सो दॅट इज अ हॉरिझॉन्टल काइंड ऑफ शेपर फॉर प्रोड्युसिंग हॉरिझॉन्टल सर्फेसेस ऑन दॅट हॉरिझॉन्टल शेपर. सो दिस इज अ वर्टिकल शेपर. वर्टिकल शेपर आहे, वर्टिकली मला तो शेपिंग करतो तो टूल. दॅट इज अ वर्टिकल शेपर. हायड्रोलिक शेपर मध्ये अशा प्रकारचं क्रॉस सेक्शन असते. दिस इज द मेन पार्ट्स ऑफ अ क्रँक शेपर. Now these are the principal of parts of a shaper. Any shaper machine has, this is a base for the supporting the machine on that ground, that is base. Then this is vertical column is there. Then there is a surface table. वरती काय surface table आहे त्याच्यावर होल्ड करण्यासाठी. Then cross rail is there. Cross rail is for moving the surface table up and down. Then there is vertical ram. ही outside ला काय आहे, रेडियस साइडला ती रॅम आलेली आहे बरं कॉलमला. रेडियली रॅम फीड आहे, ज्या रॅमच्या पुढे आपण टूल पोस्ट मध्ये टूल होल्ड करू शकतो बरं. रॅम अँड टूल हेड इज देअर. टूल पोस्ट मध्ये पुढे काय टूल हेड आहे, तिथे टूल वापरतो आपण फॉर शेपिंग ऑफ द मशीन. दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द शेपिंग मशीन. सो शेपिंग मशीन मेन प्रिन्सिपल इज, आपल्याला पुढे जेव्हा बघायचंय व्हॉट इज द मेन पार्ट आहे, काही जणांना मायक्रोप्रोसेसर पण दिलाय मी हा. सो प्रिन्सिपल ऑफ वर्किंग इज, शेपर मशीनचं प्रिन्सिपल काय, क्रँक अँड स्लॉटेड लिंक मेकॅनिझम. क्रँक अँड स्लॉटेड लिंक मेकॅनिझम काय होतं, ही जी क्रँक आहे बघा इकडे, ही सर्क्युलर जी क्रँक आहे ही क्रँक पिन छोटी. सो दिस क्रँक पिन इज रोटेटिंग बरोबर, अँड दिस क्रँक इज कनेक्टेड विथ दिस स्लॉटेड लिव्हर बरोबर. या क्रँकला काय स्लॉटेड लिंक मेकॅनिझम केली. ही स्लॉटेड लिंक काय करते, दॅट इज दिस रोटरी मोशन इज कन्वर्टेड इंटू लिनियर मोशन. रॅम मध्ये काय होणार आहे, ही पिन काय होती लिनियरली मूव्ह होती. So that is the driving mechanism is pinion, rotary pinion ही. So due to that crank is rotating and slotted ला त्याला काय लावली पुढे पिन वापरली, crank and slotted link. So slotted link will be reciprocate in that fashion. So in that way that is the principle of shaper machine, that is crank slotted mechanism. अशा प्रकारचं मेकॅनिझम आहे ते तुम्ही सुद्धा मायक्रोप्रोजेक्ट करू शकता. अशा प्रकारचं काही ग्रुपला मी मायक्रोप्रोजेक्ट दिलेला आहे ऑलरेडी, मेकॅनिझम ऑफ शेपिंग मशीन. सो दॅट इज अ क्रँक अँड स्लॉटेड लिंक मेकॅनिझम. ही क्रँक जेव्हा रोटेट होणार आहे तर क्रँकला लावलेली लिंक आहे दॅट विल बी साइड, ब्ल्यू लिंक जी लावली तर दॅट विल बी रेसिप्रोकेटेड. क्रँक रोटेट होते आणि लिंक मध्ये हा टूल लावल्यामुळे काय होणार आहे, दॅट इज रेसिप्रोकेटिंग. सो दॅट इज क्रँक एंडिंग रेसिप्रोकेटिंग मेकॅनिझम कॉल्ड एज अ क्विक रिटर्न मेकॅनिझम. त्याला क्विक रिटर्न काय म्हणते स्टुडंट्स, ओनली इन द फॉरवर्ड स्ट्रोक देयर इज अ मशीनिंग. ऑन द अदर एंड रिटर्न स्ट्रोक असतो, रिटर्न स्ट्रोक इज आयडल. दॅट इज अ क्विक रिटर्न मेकॅनिझम. नावातच काय म्हणते, रिटर्न कसा आहे, रिटर्न इज क्विकली, मोर क्विकली ऍज कम्पेअर टू फॉरवर्ड स्ट्रोक. फॉरवर्ड स्ट्रोक मध्ये ऍक्च्युअल कटिंग होतं, डेप्थ ऑफ कट लागून तो त्या ठिकाणी ऍक्च्युअल मशीनिंग होतं त्या फॉरवर्ड स्ट्रोक मध्ये. दॅट्स व्हाय इट इज समवॉट स्लोअर, बट ऍज रिटर्न इज आयडल, रिटर्न स्ट्रोकला कुठल्या प्रकारे मशीनिंग होत नाही. दॅट्स व्हाय इट इज समवॉट मोर फास्ट. दॅट इज क्विक रिटर्न मेकॅनिझम. So with the help of this quick return mechanism we can produce this with the help of, बरोबर. This is the working of quick return mechanism. Quick return mechanism चं working दिसतं तिथे बघा, ही रोटरी क्रँक आहे, त्या क्रँक लाईक ब्लू कलरची लिंक लावल्यामुळे दॅट स्लॉटिंग इज रेसिप्रोकेट इन दिस लिनियर सॉकेट बरोबर. लिनियर सॉकेट मध्ये काय होती, क्रँक रेसिप्रोकेट होती. दॅट इज अ क्रँक अँड पिन मेकॅनिझम. सो कटिंग टूल मटेरियल्स, वेगवेगळ्या प्रकारचे कटिंग टूल कुठले असतात, जस्ट मिनिट, कनेक्शन इज प्रॉब्लेम. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. These are the different tools which are using high speed steel tools are there. These are the shaper cutting tools. Single point cutting tool आपल्या lathe machine सारखा बघ, it is having some plank supporting shank आहे त्याला, आणि these are the major cutting edges for shaping the job. Different types of cutting tool used in the shaping machine. These are the different tools. Operation कुठले कुठले परफॉर्म करू शकतो आपण, मशीनिंग ऑफ थिन जॉब, कटिंग एन अँगल, लोअर जॉब, डोटेल बरोबर. अशा प्रकारचे वेगवेगळ्या कटिंग एजेस वापरत असतो तिथे. These are the limitations of shaper machine. Shape only one piece at a of stock at a time. तर एकाच पीसला आपण शेपिंग करू शकतो at a time. Shape stock only longer than 25 सेंटीमीटर बरोबर. शेपिंग करते तुम्हाला 25 सेंटीमीटर जास्त असं 10 इंचापेक्षा तरच मला तो शेपिंग करते तो. सपोर्ट लॉंग पीसेस ऑफ वूड विथ एक्सटेंशन टेबल और रोलर सपोर्ट.
These are the limited. स्टूडेंट आवाज येतो का रे? हॅलो स्टूडेंट आवाज येतो का? हॅलो स्टूडेंट एम ऑडिबल? येतोय. हा बरं, आज आपण शेपर मशीन बघितलं. तर पुढच्या लेक्चर पासून आपल्याला शेपिंग मशीन आणि स्लॉटर मशीन बघायचं आहे. दॅट इज समवॉट सिम्पल चॅप्टर इन केस ऑफ थेरी पार्टच्या वतीने कमी सिलेबस आहे, त्याच्यामध्ये कमी कंटेंट आहे. ओनली शेपिंग मशीन, इट्स स्पेसिफिकेशन, इट्स बेसिक ड्रॉइंग, देन शेपिंग मशीनचे प्रिन्सिपल ऑफ वर्किंग, बरं, इट्स लिमिटेशन्स ऑफ ऑपरेशन अँड ऍडव्हान्टेजेस. सो दॅट इज शेपिंग. आणि सेम ऑपरेशन आपल्याला स्लॉटिंग मशीन बघायचं, शेपर अँड स्लॉटर बोथ आर इन्व्हॉल्विंग दॅट क्विक रिटर्न मेकॅनिझम. बरोबर, क्विक रिटर्न काय आहे? दॅट इज अ फॉरवर्ड स्ट्रोक इज समवॉट मोर फास्टर अँड रिटर्न स्ट्रोक इज समवॉट मोर फॉरवर्ड स्ट्रोक इज मोर स्लोअर. कारण फॉरवर्ड स्ट्रोकला काय होतं, ऍक्च्युअली कटिंग होतं. मग फॉरवर्ड स्ट्रोक असतो स्लो असतो तो, वेअर रिटर्न इज क्विकली, रिटर्न इज मोर फास्टर बिकॉज इट इज आयडल स्ट्रोक. मशीनिंग टाइम सेव्ह करण्यासाठी काय होतं, जो आयडल स्ट्रोक आहे तो फास्ट घ्यायचा, रिटर्न स्ट्रोक कसा मला मोर फास्टर. दॅट्स व्हाय द नेम इज क्विक रिटर्न मेकॅनिझम. स्टुडंट कळलं सगळ्यांना? सो बिफोर आय स्टॉपिंग द लेक्चर, इज इट क्लिअर? बरोबर, प्रॅक्टिकल पूर्ण करण्याआधी आपण बघूया थोडक्यात. आज आपण लेथ मशीनवर कशा प्रकारे ड्रिलिंग करायचं ते बघितलं, आणि सेम ऑपरेशन कॅन बी डन ऑन मिलिंग मशीन ऑल्सो, ते बघितलं आपण थोडक्यात. बरोबर स्टुडंट, इज इट क्लिअर स्टुडंट्स? हॅलो, बिफोर कम्प्लीटिंग द लेक्चर प्रॅक्टिकल पूर्ण करण्याआधी सगळ्यांना समजलं असेल. बरोबर, रिमेनिंग टाइम मध्ये तुम्ही लेथ मशीनचा पार्ट सॉल्व्ह करा. लेथ मशीनचे क्वेश्चन काय असणार आहे ते, बरोबर, लेथ मशीनचे ऑपरेशन्स काय काय आहे, लेथ मशीनचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे नंबर ऑफ ऑपरेशन कुठले कुठले ते सॉल्व्ह करतो. बरं, तुम्हाला मी पहिला चॅप्टर संपला आपल्याच्यावर नाही का, या सॅटर्डेला आपण टेस्टच्या पिरियड मध्ये आपण दुपारी टेस्ट घेऊ त्याच्यावर. बरोबर, कळलं स्टुडंट्स? त्याचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी लिहून देईल, मी ते तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा. मग ह्या वीकली ह्या सॅटर्डेच्या टेस्टला आपण त्याच्यावर टेस्ट घेऊ आपण. सो इज इट क्लिअर स्टुडंट्स? बरं, मला काही काम असल्यामुळे थोडंसं लेक्चर थांबवतोय लवकर मी. स्टुडंट्स, इज इट क्लिअर? हॅलो, सो काही प्रॉब्लेम कोणाला प्रॅक्टिकल बद्दल आजचा? सो बिफोर कंप्लीटिंग द प्रॅक्टिकल, जस्ट सी दॅट युअर प्रॅक्टिकलला राहा काही वेळ, अजून थोड्या वेळ, कारण बरोबर आय एम नॉट लिव्हिंग द प्रॅक्टिकल, जस्ट वेट फॉर सम टाइम बिफोर लिव्हिंग द. बरोबर, फक्त एकदा कॅन्सल झाल्यानंतर रिजॉईन करू नका. बरोबर, जस्ट जॉईन टिल द प्रॅक्टिकल इज नॉट एंड. ओके स्टुडंट, सो थँक यू अँड टेक केअर, जस्ट वेट फॉर